सभापती महोदय, पहिला तर मला या सभागृहाला आणि आपल्याला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की हे मुंबईचा विषय नाही, म्हाडाचा हा पूर्ण राज्याचा विषय आहे सभापती महोदय. कारण पुण्यामध्ये, नागपूरमध्ये अनेक भागामध्ये करतात. हे जी निर्मिती करण्याचं काम 19,000 घरं दिलेली आहे, काय मुंबईपुरता नाही, राज्यापुरता दिलं आहे. पण सभापती महोदय, प्रोएक्टिव्हली म्हाडाने जे काम करायला पाहिजे ते दुर्दैवाने काम होत नाही. म्हाडाच्या बद्दल एवढी विश्वासार्थी आहे की जर समजा 4,000 लॉटरीचं जर आपण केलं, 1-1 लाख लोक त्या लॉटरीमध्ये सहभागी होतात. ही क्रेडिबिलिटी, हा विश्वास आहे. आणि अशाच या गोष्टीमुळे तो विश्वास तो डगमगतोय. सभापती महोदय, प्रोॲक्टिव्हली ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, दुर्दैवाने ती मनस्थिती, मानसिकता राहिली नाही आहे. पर स्क्वेअर फीट, प्रवीणजी, पर स्क्वेअर फीट, ते बघा त्यांच्याकडे तर तक्ताच आहेत, पर स्क्वेअर फीट पुरताच मर्यादित राहिलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री ते व्यस्त असतात, आपण आपल्याकडे तो विभाग राज्यमंत्री म्हणून आहे, आपण सन्मान्य सदस्यांचा घेऊन एक आढावा आपण या निमित्ताने घेणार का? कारण आपली ही विश्वासार्थी जर राहिली नाही तर पुढच्या काळामध्ये आज पुण्यासारखं शहर वाढतोय, नगरसारखं वाढतोय, नागपूर वाढतोय, नाशिक वाढतोय, मग हे का नाही? म्हणून नवीन निर्मिती करण्यासाठी जसं PMYच्या योजनेच्या अंतर्गत आपण जॉईंट व्हेंचरला मान्यता देत असताना घर निर्मिती करण्यासाठी नवीन धोरण म्हाडाचा तुम्ही निर्माण करणार का?